नमस्कार फ्रेंड्स, मी ॲडव्होकेट संजय गुरव. आज आपण भारतीय न्याय संहिता BNS या कायद्यातील कलम 40च्या तरतुदी आज आपण सविस्तरपणे पाहणार आहोत. तर भारतीय न्याय संहिता BNS या कायद्यातील कलम 40 हे कलम मालमत्तेच्या खाजगी संरक्षणाच्या अधिकाराशी संबंधित असून हा अधिकार कधी सुरू होतो आणि कधीपर्यंत टिकतो याबद्दलची कालमर्यादा स्पष्ट करते. या कलमाचे सविस्तर विश्लेषण करून पाहूया. कलमाचे नाव आहे मालमत्तेच्या खाजगी संरक्षणाच्या अधिकाराचा व प्रारंभ आणि सातत्य. काय म्हटलेलं आहे? कमेन्समेंट अँड कंटिन्युअन्स ऑफ राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स ऑफ प्रॉपर्टी. ते कलमाची व्याख्या काय, तरतुदी काय आहेत, कलमाच्या मुख्य तरतुदी काय आहेत. तर कलम 40ने गुन्ह्यानुसार अधिकाराची कालमर्यादा ठरवलेली आहे. पहिला आहे प्रारंभ. मालमत्तेला धोका निर्माण होण्याची रास्त भीती वाटताच अधिकार सुरू होतो. हा अधिकार कधी सुरू होतो? तर प्रारंभ मालमत्तेला धोका निर्माण होण्याची रास्त भीती वाटताच अधिकार सुरू होतो. दुसरा आहे चोरी, थेफ्ट. जोपर्यंत चोर मालमत्तेसह पळून जात नाही किंवा जोपर्यंत पोलीस मदत मिळत नाही किंवा मालमत्ता परत मिळत नाही तोपर्यंत हा अधिकार टिकून राहतो. तिसरा आहे लूटमार, रॉबरी. जोपर्यंत गुन्हेगार इजा पोचवत आहे किंवा जोपर्यंत इजेची भीती कायम आहे तोपर्यंत हा अधिकार आहे. पुढचा आहे अतिक्रमण. 14 खोडसाळपणा, ट्रेसपास आणि मिसचेक. जोपर्यंत गुन्हेगार त्या जागेवर हजर आहे आणि ती कृती करत आहे तोपर्यंत हा अधिकार आहे. पाचवा आहे रात्रीची घरफोडी, हाऊस ब्रेकिंग. जोपर्यंत घरात घुसखोरी सुरू आहे तोपर्यंत हा अधिकार लागू आहे. काय म्हटलेलं आहे कलम 40मध्ये? तर पहिला आहे प्रारंभ, दुसरा आहे चोरी, तिसरा आहे लूटमार, चौथा आहे अतिक्रमण, खोडसाळपणा आणि पाचवा आहे रात्रीची घरफोडी, हाऊस ब्रेकिंग. तर या परिस्थितीमध्ये हे अधिकार लागू होतात. आता कलमाची सोप्या शब्दात स्पष्टीकरण पाहूया. हा कायदा सांगतो की मालमत्ता वाचवण्यासाठी तुम्ही कधी कृती करावी. काय म्हटलेलं आहे? हा कायदा सांगतो की मालमत्ता वाचवण्यासाठी तुम्ही कधी कृती करावी. सुरुवात कुठे होते? तर चोराने वस्तू चोरण्यापूर्वीच जर तो चोरीच्या इराद्याने मालमत्तेला हात लावत असेल तर तुमचा अधिकार सुरू होतो. आणि शेवट कधी होतो? जर चोराने वस्तू चोरली आणि तो तुमच्या नजरेआड झाला किंवा त्याने ती वस्तू सुरक्षित ठिकाणी पोचवली तर तुमच्या खाजगी संरक्षणाचा अधिकार संपतो. त्यानंतर त्याला मारणे हा गुन्हा ठरू शकतो. काय म्हटलेलं आहे? या अधिकाराची सुरुवात कधी होते? तर चोराने वस्तू चोरण्यापूर्वी जर तो चोरीच्या इराद्याने मालमत्तेला हात लावत असेल तर तुमचा अधिकार सुरू होतो. आणि शेवट कधी होतो ह्या अधिकाराचा? जर चोराने वस्तू चोरली आणि तो तुमच्या नजरेआड झाला किंवा त्याने ती वस्तू सुरक्षित ठिकाणी पोचवली तर तुमचा खाजगी संरक्षणाचा अधिकार संपतो. त्यानंतर जर तुम्ही त्याला मारहाण केली तर ते मारणे हा गुन्हा ठरू शकतो. उदाहरण काय? चोरीचा पाठलाग. उदाहरण समजूया. चोरीचा पाठलाग. चे पाकिट चोरून ब पळत आहे. त्याचा पाठलाग करतो आणि त्याला पकडण्यासाठी बळाचा वापर करतो. जोपर्यंत ब पाकिट घेऊन पळत आहे तोपर्यंत कडे संरक्षणाचा अधिकार आहे. अतिक्रमण. एखादी व्यक्ती तुमच्या शेतात जबरदस्तीने नांगरणी करत आहे. जोपर्यंत ती व्यक्ती तुमच्या शेतात आहे तोपर्यंत तुम्ही तिला बाहेर काढण्यासाठी आवश्यक बळ वापरू शकता. आता लॅटिन मॅक्झिम कोणती आहे ह्या कलमासंबंधात? तर हे कलम युबी जस इबी रेमेडियम, जिथे अधिकार आहे तिथे उपाय आहे या तत्वावर आधारित आहे. परंतु ते रिझनेबलनेस म्हणजे तर्कसंगतता यावर मर्यादा घालते. आता हे कलम का बरं अस्तित्वात आलेलं आहे? चोरी किंवा लूटमारीच्या वेळी नागरिकांनी किती लांबपर्यंत किंवा किती वेळेपर्यंत प्रतिकार करावा याची स्पष्ट रेषा आखणे आवश्यक होते. गुन्हेगार पळून गेल्यावर किंवा मालमत्ता सुरक्षित झाल्यावर नागरिकांनी स्वतः कायदा हातात घेऊन शिक्षा देऊ नये यासाठी हे कलम अस्तित्वात आलेलं आहे. आता कलमाचे महत्त्व आणि उद्दिष्ट समजून घेऊया. मालमत्तेची पुनर्प्राप्ती. मालमत्ता परत मिळवण्यासाठी नागरिकांना कायदेशीर बळ देणे. मर्यादा निश्चित. स्वसंरक्षण आणि बदला रिटॅलिएशन यातील फरक स्पष्ट करणे. पोलीस अधिकाराचा आदर. जेव्हा पोलीस मदत उपलब्ध होते तेव्हा वैयक्तिक अधिकार संपतो हे अधोरेखित करणे. आता ह्या कलमाचे उल्लंघन, शिक्षा आणि उपाय समजून घेऊया. उल्लंघन कसं होते? तर चोर मालमत्ता सोडून पळून गेला असताना किंवा तो तुमच्या तावडीतून सुटून खूप दूर गेल्यावर त्याच्यावर हल्ला करणे हे उल्लंघन होऊ शकते. शिक्षा काय? अधिकाराच्या कालावधीनंतर केलेली हिंसा ही हल्ला किंवा मारहाण मानली जाते आणि त्यास BNSच्या संबंधित कलमांनुसार शिक्षा होऊ शकते.
उपाय काय यावर? तर मालमत्ता मिळवण्यासाठी केवळ आवश्यक तितकेच बळ वापरावे. आता ह्या कलमासंबंधित काही न्यायालयीन प्रकरणे आणि निर्णय काय ते समजून घेऊया. अमजद खान विरुद्ध राज्य या प्रकरणात न्यायालयाने स्पष्ट केले की मालमत्तेच्या संरक्षणाचा अधिकार तेव्हा संपतो जेव्हा मालमत्ता पूर्णपणे गुन्हेगाराच्या नियंत्रणात जाते किंवा धोका संपतो. खटल्याचा प्रश्न काय होता? जर चोराने चोरी केलेली वस्तू फेकून दिली आणि तो रिकाम्या हाताने पळत असेल तर घरमालकाला त्याला मारण्याचा अधिकार उरतो का? तर ह्या प्रश्नाचा निर्णय असा देण्यात आला की नाही. वस्तू फेकून दिल्यावर आणि चोराने माघार घेतल्यावर मालमत्तेचा धोका संपतो, त्यामुळे खाजगी संरक्षणाचा अधिकारही तिथेच संपतो. आता या कलमासंबंधित असलेले सांविधानिक कलमे आणि इतर कायदे कोणते समजून घ्या. भारतीय संविधानातील अनुच्छेद 300A हे कलम आहे. मालमत्तेचा अधिकार सांविधानिक अधिकार आहे. BNS कलम 37, भारतीय न्यायसंहिता कायद्यातील कलम 37, खाजगी संरक्षणावरील निर्बंध, कलम 40 वाचताना 37चा विचार करणे अनिवार्य आहे. तर हे काही सांविधानिक आणि इतर कलमे या कलमासंबंधित आहेत. कलमाची समीक्षा आणि कशी करता येईल? तर कलम 40 हे व्यावहारिक आहे, कारण ते चोरीच्या वेळी होणाऱ्या पाठलागाला कायदेशीर मान्यता देते. मात्र मालमत्ता परत मिळेपर्यंत हा शब्दप्रयोग कधीकधी गुंतागुंतीचा ठरतो, कारण किती अंतरापर्यंत पाठलाग करणे कायदेशीर आहे याची स्पष्ट मीटरमध्ये व्याख्या नाही. आता निष्कर्ष काय ह्या कलमाचा? भारतीय न्यायसंहिता कलम 40 हे मालमत्ता धारकांसाठी एक सक्रिय ढाल आहे. हे स्पष्ट करते की जोपर्यंत तुमची मालमत्ता धोक्यात आहे तोपर्यंत कायदा तुमच्या मुठीत ताकद देतो. पण एकदा का धोका टळला की पुढची कारवाई ही केवळ कायद्यानेच पोलिसांमार्फत व्हायला हवी. तर मित्रांनो, आज आपण भारतीय न्यायसंहिता या कायद्यातील कलम 40च्या तरतुदी आज आपण सविस्तरपणे समजून घेतलेल्या आहेत. हे कलम अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही वारंवार पहा, जेणेकरून ह्या कलमाच्या तरतुदी अधिक प्रकारे तुम्हाला चांगल्या प्रकारे समजतील. असंच कायदेविषयक माहिती मिळवण्यासाठी, कायदेविषयक ज्ञान मिळवण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या प्रियजनांना, मित्रांना फॉरवर्ड करा, जेणेकरून त्यांचंही कायदेविषयक ज्ञान वाढेल, त्यांनाही कायदेविषयक माहिती मिळेल. तर आज आपण इथंच थांबूया. धन्यवाद.